कधीतरी मी गमतीने 20 वर्षापूर्वी आमदार म्हणताना म्हणायचो की सरकारी काम 2 वर्ष थांब, काही कालावधीनंतर प्रशासनामधली जी गतिशीलता आहे ती अजून कमी झाली, ॲव्हरेज कमी झाला कामाचा, आणि मग सरकारी काम 4 वर्ष थांब. पण आज भीती वाटते की आता ॲव्हरेज हा अजून कमी झाला असावा. आता सरकारी काम आणि कमीत कमी 15 वर्ष थांब अशी अवस्था आली असावी. एक असा तालुका जो नक्षलग्रस्त, असा एक तालुका जिथं नो इंडस्ट्री, अध्यक्ष महाराज असा तालुका जो मानव विकास निर्देशांकामध्ये शेवटच्या टप्प्यातला, असा तालुका ज्यामध्ये वर्षाला एकच पीक घेतलं जातं. या तालुक्याच्या उत्थानासाठी उद्धारासाठी अध्यक्ष महाराज मी उद्योग विभाग म्हणजे विशेष करून MIDCला एकदा नव्हे या सभागृहात 3दा चर्चा उपस्थित केली. 2020 12 मार्चला चर्चा उपस्थित केली, मग प्रश्नावर उपस्थित केली अध्यक्ष महाराज. त्यानंतर अध्यक्ष महाराज आज पुन्हा मी चर्चा उपस्थित करतोय. खरं तर MIDCच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकप्रतिनिधींनी वन वे फक्त संवाद साधायचा, की अधिकाऱ्यांना जर काही अडचण असेल तर त्यांनी सुद्धा संबंधित लोकप्रतिनिधीशी चर्चा करताना अध्यक्ष महाराज 50 पैशाच्या मोबाईलच्या खर्चाची चिंता करायची. काटकसर राज्य सरकार करू शकते, पण इतकी काटकसर अध्यक्ष महाराज की 50 पैशाचा फोन लावून जर काही अडीअडचणी असेल तर त्या दूर करण्यामध्ये मागे राहायचं. देशाची प्रगती, देशाचा विकास, राज्याची प्रगती, राज्याचा विकास ही फक्त माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान मोदी यांचीच जबाबदारी आहे का अध्यक्ष महाराज? मग कधी कधी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा या अधिकाऱ्यांनी म्हणजे पर्टिक्युलर ज्यांनी या विषयामध्ये दुर्लक्ष केलं यांनी घेतली की नाही अशी शंका उपस्थित व्हावी. एवढे मुद्दे अध्यक्ष महाराज मी मांडणार आहे. खरं तर आपण म्हणतो की देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, सिलसिला ये बाद मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारतीय रहना चाहिए. खरं तर अध्यक्ष महाराज मला सांगा, एक चांगली MIDC तिथं करण्यासाठी मी पहिलं पत्र अध्यक्ष महाराज कधी दिलं तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2009 मध्ये मी माननीय मंत्री महोदयांना सर्व कागद देतो. अध्यक्ष महाराज मी लहानपणी आईच्या कडून एक गोष्ट ऐकली होती, चिवताई चिवताई दार. पण अधिकारी ती कथा आत्मसात करतात की दार उघडतच नाही. अध्यक्ष महाराज मी तुम्हाला मंत्री महोदय पत्र देतो, तुम्ही तुमच्या बैठकीत मांडा आणि तुमचा आडनावच नाईक आहे, नाही न ऐकणारा नाईक, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नाही ऐकायचं नाही, ते काही सांगतील आपण नाही ऐकायचं. मग पुन्हा अध्यक्ष महाराज कोणाच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना आली, त्यांनी काय केलं अध्यक्ष महाराज की या संदर्भामध्ये नदी पासून 300 मीटर ही जागा आहे की नाही हे तपासायचा पुन्हा एकदा प्रयत्न. बरं मोजायला काय लागते 300 मीटर? आता तर ॲमेझॉनमध्ये अशा मशीन 1 मिनिटात मोजता येते. पण अध्यक्ष महाराज ठीक आहे, मी असं समजतो की 2010 मध्ये ॲमेझॉन नव्हतं, तरी 300 मीटर नदीसाठी त्यागा. मग शेवटी मी त्रासून मग नंतर नारायण राणे साहेबांना 2011 मध्ये तेव्हा ते उद्योगमंत्री होते, त्यांना पत्र पाठवायला सुरू केली. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पत्र गेल्यावर त्यांचा 11व्यांदा मला निरोप आला की तुम्ही पत्र पाठवू नका, मी हे काम करतो. विश्वास ठेवला, कारण शेवटी नावच नारायण आहे, त्याच्यावर विश्वास नाही ठेवला तर आपण काय करू शकतो अध्यक्ष महाराज, आणि म्हणून विश्वास ठेव. मग काही झालं नाही. आता शेवटी त्रासून शेतकरी माझ्याकडे आले. मग मी पत्र दिलं की कमीत कमी तुम्ही देत नाही तर भीक नको, पण आवर ना, नाही तर डिनोटिफाय तरी करा. लोकांना 15-15 वर्ष म्हणजे प्रभू रामाचा 14 वर्ष वनवास मी समजून घेतला, पण तो रावणाचा काळ होता. हा कोणाचा आहे? हा तर श्रीराम भक्ताचा आहे. तो 15 वर्षाचा वनवास कसा होऊ शकतो अध्यक्ष महाराज? आणि म्हणून माझ्या स्पेसिफिक मंत्री महोदय 4 मागण्या आहे. आपण एक कार्यक्षम मंत्रीच नाही, आपल्याला एक मोठा हिमालया एवढ्या मोठ्या परिवाराचा वारसा आहे, आणि म्हणून पहिली मागणी की आपण एक चांगली बैठक घ्यावी. आणि त्यामध्ये बैठकीमध्ये सुद्धा अधिकारी येताना असे अधिकारी आणू नका की जे अधिकारी ठीक आहे मी मोठ्या साहेबांना सांगतो, मी निर्णय करू शकत नाही, हा माझा अधिकार नाही, असं म्हणणारे अधिकारी चुकवून आणू नका. असे अधिकारी बोलवायचे असेल तर मग तुम्ही एक नवीन विधेयक आणा,
त्याला घ्या की काम न करणाऱ्या अधिकाऱ्याला मारझोड करणारे विधेयक क्रमांक 65 असा आणा आणि मग बैठक घ्या. पण तसं करू नका चूक. तुम्ही चांगले ज्यांना निर्णय करण्याचा ऑन दी स्पॉट निर्णय करण्याचा अधिकार, पैसे वाढवून द्या. दुसरं, आपण स्वतः एक दौरा चंद्रपूरमध्ये करा. आता एवढा उशीर लागलाच आहे, ते एकदा चंद्रपूरचं आतिथ्य घ्या, पाहुणचार घ्या आणि चंद्रपूरमध्ये पुंबुर्णा बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. नंबर 3, एक राज्य उद्योग मित्र चंद्रपूरमध्ये घेऊन टाका. त्याच्याशिवाय तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची कल्पना येणार नाही. आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक सुयोग आहे की विदर्भाचाच एक राज्यमंत्री आहे आणि विदर्भाचा राज्यमंत्री म्हणून नाईक परिवाराची परंपरा सांगणारे आहे. तर माझी विनंती आहे, आणि दर वाढवून देता येईल का हे तपासलं पाहिजे. विशेष बाब म्हणून तुम्ही जसं समृद्धी महामार्गाला नियमाच्या बाहेर जाऊन वाढवून दिलं आहे किंवा पुढे काही ठिकाणी वाढवून देणार आहे, ते एकदा करा ना. आणि याच्यावरही एकदा श्वेतपत्रिका काढा की महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षेत्रात किती उद्योग आहे. अन्यथा आम्ही विदर्भाचा आवाज बुलंद करता करता ओरडता गेलो, नंतर लक्षात आलं की हुशार होते काही लोक, आपल्याच हातून म्हणजे पाहुण्याच्या हातूनच कार्यक्रम केला आणि विदर्भ पुन्हा मागे ठेवला. असं होऊ नये. नाईक साहेब, जिंदगी आती है, जिंदगी जाती है, यादें रहती है. तुम्ही असा निर्णय करा, कोणाला घाबरायचं कधीच नाही. कोणी काय बिघडवू शकत नाही आपलं. तुम्ही निश्चितपणे हे 4 मुद्द्यावर उत्तर द्यावं. मागे काय झालं, मी मुद्दाम सांगितलं की तुम्हाला उत्तर देताना सहजता यावी, सुलभता यावी म्हणून सांगितलं आहे. पण मला वाटतं की तुम्ही या 4 मुद्द्यावर आणि इथून जाताना या विधान भवनामध्ये एवढे महामानव आहे, मनातल्या मनात एक संकल्प आणि शपथ घेऊन जा की 3 महिन्यात MIDC करेल.